नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर एक्झाम मिनिंगच्या IBOP अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण जर विचार केला तर आपण हिस्ट्री या ठिकाणी डिस्कस केलं होतं. हिस्ट्रीचे टॉपिक डिस्कस केले, हिस्ट्रीचे MCQ डिस्कस केले होते, जिओग्राफीचे MCQ डिस्कस केले होते. परंतु भरपूर मुलांची मागणी होती की सर या ठिकाणी काहीतरी टॉपिक डिस्कस करण्यात यावं आणि विशेषतः या ठिकाणी जो मुलांना हार्ड वाटतो असा टॉपिक जर आपण विचार केला इकॉनॉमिक्स मध्ये, तर अर्थशास्त्रामध्ये एक दोन टॉपिक जे महत्त्वाचे आहे ज्यावरती मुलांना कन्सेप्ट क्लिअर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये एक टॉपिक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि दुसरा टॉपिक तुम्हाला माहिती असेल की बजेट. ओके, तर त्यापैकी आपण आज मित्रांनो RBI टॉपिक वर डिस्कस करणार आहे, जो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. ओके, बघा तुम्ही जर या ठिकाणी समोर जर बघितलं मित्रांनो, तर असं प्रत्येकाला माहिती आहे की RBI जी आहे हे देशाची काय आहे, एक सेंट्रल बँक आहे. प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक असते जी सेंट्रल बँक म्हणून त्या ठिकाणी काम करते. ओके, तर बघा मित्रांनो, तर आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून कोण आहे, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की RBI ही जी बँक आहे ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून काम करते. हे तुम्हाला माहिती आहे, सिम्बॉल आहे आपल्या RBI या बँकेचा. आता आपण जर विचार केला तर प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक आहे. जसं आपण जर विचार केला तर जगामध्ये पहिली मध्यवर्ती बँक जर आपण विचार केला तर 1665 मध्ये 56 मध्ये स्थापन झालेली रिक्स बँक ऑफ स्वीडन, रिक्स बँक ऑफ स्वीडन, लक्षात ठेवा, ही देशाची जगातली पहिली मध्यवर्ती बँक आहे. परंतु जर प्रश्न असा विचारला की जगातली पहिली मध्यवर्ती बँक कोणाला मानायला हवी, तर लक्षात ठेवा की 1694 मध्ये स्थापन झालेली 1694 मध्ये स्थापन झालेली 1694 मध्ये स्थापन झालेली जी आपल्या सर्वांना माहिती आहे की ती कुठली, तर बँक ऑफ इंग्लंड. ही जी बँक आहे या बँक ऑफ इंग्लंडला देशाची मध्यवर्ती बँक मानायला हवी. परंतु देशाची मध्यवर्ती बँक का मानायला हवी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, कारण 1656 मध्ये स्थापन झालेली रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगातली पहिली बँक आहे. परंतु इंग्लंडची जी बँक आहे, बँक ऑफ इंग्लंडला पहिली बँक का मानायला हवी, कारण जगातल्या प्रत्येक बँकेने, सर्व बँकांनी जे फॉलो केलेलं आहे, जे सिस्टम ऍक्सेप्ट केलेलं आहे ते केलं आहे बँक ऑफ इंग्लंडचं. म्हणून बँक ऑफ इंग्लंडला जगातली पहिली मध्यवर्ती बँक मानायला हवी. बघा, प्रश्न जर असा विचारलाय की जगातली पहिली मध्यवर्ती बँक कोण, तर उत्तर काय लिहायचं, रिक्स बँक ऑफ स्वीडन. परंतु प्रश्न असा विचारलाय की जगातली पहिली मध्यवर्ती बँक कोणाला मानायला हवी, तर लक्षात ठेवा त्या उत्तर असतील बँक ऑफ इंग्लंड. ओके, बघा मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आपल्या बँक बद्दल डिस्कस करतोय, जी म्हणजे RBI ही जी बँक आहे या RBI बँकेबद्दल या ठिकाणी आपण डिस्कस करतोय. ओके, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जगाची प्रत्येकाची मध्यवर्ती बँक असते. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण आपल्या RBI या बँकेकडे जात आहे. बघा मित्रांनो, तर RBI जिला आपण म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, RBI म्हणजे काय, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, आता आपण जर विचार केलं तर भारतामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला असेल की वॉरेन हेस्टिंग नावाचे गव्हर्नर होते आणि या वॉरेन हेस्टिंग नावाच्या गव्हर्नरने भारतामध्ये पहिल्यांदा मध्यवर्ती बँक स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ओके, 1770 मध्ये आपण जर विचार केला मित्रांनो, तर 1770 मध्ये पहिली बँक भारतामध्ये स्थापन झाली, ज्या बँकेचं नाव होतं बँक ऑफ हिंदुस्तान. लक्षात ठेवा नाव, तर बँक ऑफ हिंदुस्तान जी होती ही पहिली बँक भारतामध्ये 1770 मध्ये स्थापन करण्यात आली होती. परंतु ही बँक 20 वर्ष चालली आणि त्यानंतर पुढे काय झाले, तर त्यानंतर 1790 मध्ये ही बँक बुडाली. ओके, त्यानंतर आपण जर विचार केला तर RBI स्थापन होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर भारतामध्ये बँक स्थापन करण्यासंदर्भामध्ये आपण जर विचार केला तर 1806 मध्ये पहिली बँक स्थापन झाली, ज्या बँकेचं नाव होतं बँक ऑफ कोलकाता. लक्षात ठेवा, बँक ऑफ कोलकाता, ज्याला आपण काय म्हणतो, तर बँक ऑफ कोलकाता हे भारतातली पहिली प्रेसिडेन्सी बँक होती. लक्षात ठेवा, 1809 मध्ये या बँकेला सनद दिली. सनद म्हणजे काय दिली? परवानगी दिली. लक्षात ठेवा,
1809 मध्ये या बँकेला सनद दिली. काय दिली? सनद. लक्षात ठेवा मित्रांनो. तर 1809 मध्ये या बँकेला सनद दिली. सनद म्हणजे काय दिली? परवानगी दिली. त्यानंतर 1823 मध्ये या बँकेला या ठिकाणी नोटा छापण्याचा अधिकार दिला. लक्षात ठेवा 1823 मध्ये ही जी बँक होती बँक ऑफ इंग्लंड, या बँकेला 1823 मध्ये नोटा छापण्याचा अधिकार दिला. 1809 मध्ये या बँकेला जी सनद दिली त्यावेळेला बँकेचं नाव बदललं आणि बँकेचं नाव काय झालं तर तुम्हाला माहिती असेल प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगॉल. प्रेसिडेन्सी किंवा मराठीत म्हणतात इलाखा बँक. ओके, प्रादेशिक बँक या ठिकाणी स्थापन करण्यात आली. 1823 मधील नोटा छापण्याचा अधिकार या ठिकाणी याला नोटा छापण्याचा अधिकार दिला आणि 1839 मध्ये या बँकेला शाखा परवाना दिला, ज्याला आपण म्हणतो ब्रँच सिस्टम. बँकला ब्रँच स्थापन करण्याचा अधिकार दिला, शाखा स्थापण्याचा अधिकार देण्यात आला. ओके, त्यानंतर आपण जर विचार केला मित्रांनो तर दुसरी प्रेसिडेन्सी बँक स्थापन झाली ती म्हणजे 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे. ओके, त्यानंतर तिसरी सुरू झाली 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास. या 3 बँका स्थापन झाल्या. लक्षात ठेवा 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे, 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास. आणि या तिघी बँका आपण जर विचार केलं तर या बँकांना तिघी बँकांना नोटा छापण्याचा अधिकार दिला होता, परंतु 1862 मध्ये ब्रिटिश सरकारने यांच्याकडून नोटा छापण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. का काढला अधिकार हा? कारण यांच्या नोटा लोकप्रिय न झाल्यामुळे या ठिकाणी ब्रिटिश सरकारने यांच्या नोटा काढण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. ओके, त्यानंतर काय झालं मित्रांनो, त्यानंतर मला माहिती असेल की 1881 मध्ये अवध कमर्शियल बँक ही बँक स्थापन करण्यात आली. ओके, त्यानंतर 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँक हे स्थापन करण्यात आले. ऍक्च्युअली हे बँकिंग टॉपिक मध्ये डिटेल तुम्हाला अजून येईलच, पण तुम्हाला एक माहिती पाहिजे म्हणून या ठिकाणी मी सांगतोय. 1921 मध्ये एक समिती आली, ज्या समितीचं नाव होतं ऍकवर्ड समिती. 1921 मध्ये एक समिती आली, लक्षात ठेवा, जे नाव होतं ऍकवर्ड समिती. आणि या ऍकवर्ड समितीने काय सांगितलं की काय केलं की भारतामध्ये एखादी बँक पाहिजे, म्हणून काय झालं 1924 मध्ये या तिघी बँकला एकत्र केले. ज्या तिघी बँका कुठल्या कुठल्या? बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ कोलकाता. या तिघी बँकेला एकत्र केलं आणि तिघी बँकांची एक बँक स्थापन केली जिचं नाव आहे इम्पिरियल बँक, जिलाच आपण म्हणतो इलाखा बँक, या ठिकाणी स्थापन केली. आणि 1955 मध्ये या तिघी बँकेमधून एक बँक तयार झाली, ज्या बँकेचं नाव आहे SBI, स्टेट बँक ऑफ या ठिकाणी SBI ची बँक ऑफ इंडियाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली. ओके, हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक होतं. ओके, तर त्या ठिकाणी मित्रांनो आता आपण पुढचं या ठिकाणी बघणार आहोत की नेमकी RBI ची स्थापना कशी झाली. ओके, नेमकी RBI ची स्थापना कशी झाली आणि RBI बँक ही भारताची कशी या ठिकाणी स्थापन करण्यात आली. ओके, तर बघा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण जात आहे RBI टॉपिक कडे. बघा तर भारतामध्ये RBI ची स्थापना, बघा या बँकेच्या स्थापनेसाठी 1933 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली, ज्याला आपण म्हणतो व्हाईट पेपर. आणि हा व्हाईट पेपर जाहीर करण्यात येऊन या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये टाकण्यात आला. आणि तारीख लक्षात ठेवा, तर कधी टाकलं तर लक्षात ठेवा तारीख, जी तारीख आहे 8 सप्टेंबर 1933. लक्षात ठेवा 8 सप्टेंबर 1933 ला या ठिकाणी टाकण्यात आलं आणि यावरती चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर हे जे बिल आहे हे पास झालं. कधी पास झालं लक्षात ठेवा 6 मार्च 1934. तारीख लक्षात ठेवा 6 मार्च 1934. म्हणून RBI ऍक्ट 6 मार्च 1934 या ठिकाणी ओळखला जातो. आणि यानुसार 1 एप्रिल 1935 1 एप्रिल 1935 रोजी RBI ची स्थापना करण्यात आली. ज्या वेळेला RBI ची स्थापना करण्यात आली त्यावेळेला RBIचं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी होतं. 1937 मध्ये RBIचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलं. ओके, आपण जर विचार केलं तर RBI ही जी बँक आहे या बँकेची स्थापना आपण 1 एप्रिल 1935 ला झाली. ज्या वेळेला RBI ची स्थापना झाली त्यावेळेला RBI चे
एक भांडवल, भाग भांडवल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो शेअर, तर आरबीआयचं एक भाग भांडवल 100 रुपये होते. किती रुपये होते? 100 रुपये. तर असं आरबीआयला 5 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केली. किती इन्व्हेस्टमेंट केली? 5 कोटी रुपयाची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल कोण, असा जर प्रश्न विचारला तर ऑसबॉर्न अल्कल स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल होते. ओके, 1935 पासून 1937 पर्यंत ते आरबीआयचे गव्हर्नर होते. परंतु प्रश्न जर असा विचारला आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण, लक्षात ठेवा सी.डी. देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. सी देशमुख यांच्याबद्दल आपण जर विचार केला तर हे रायगड मतदारसंघातून निवडून गेले होते. सी देशमुख या ठिकाणी जे अमेरिका या शहरामध्ये या ठिकाणी जे ब्रेटन वूड या ठिकाणी एक परिषद झाली होती 1945 मध्ये, त्यावेळेला भारताचे प्रतिनिधी म्हणून सी देशमुख या परिषदेला हजर होते. ओके, सी देशमुख यांच्याच काळामध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, आरबीआयला नॅशनलाइज करण्यात आली. ओके, तर आरबीआयचं राष्ट्रीयकरण करणं म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की ती ज्यावेळेला स्थापन करण्यात आली आरबीआयला 1935 मध्ये, त्यावेळेला आरबीआय एक खासगी बँक होती. ओके, आणि खासगी बँक असल्यामुळे ती कोणाचं ऐकणार नाही किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व्हाईल, म्हणून सरकारने काय केलं, याचा निर्णय घेतला की आरबीआयची राष्ट्रीयकरण करण्यात यावं. ओके, याच्या आधी आपण जर विचार केला तर आरबीआयने 3 देशाची मध्यवर्ती बँक म्हणून काम करते. लक्षात ठेवा, एक आहे ब्रह्मदेश या देशाची 1937 पासून 1947 पर्यंत हिने ब्रह्मदेशाची बँक म्हणून काम केलेलं आहे. 1937 पासून 1942 पर्यंत इन्फॉर्मेशन म्हणून काम केलेलं आहे. तर पाकिस्तान हा जो देश आहे या देशाची बँक म्हणून सुद्धा तिने 15 ऑगस्ट 1947 पासून 30 जून 1948 पासून करत होती. तर सध्या भारताची ती मध्यवर्ती बँक म्हणून काम करत आहे. ओके, पुढे आपण जर विचार केलं तर मग हिला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण करणं म्हणजेच काय, तर हिला नॅशनलाइज करणं असं करण्यात आलं. काय करण्यात आलं? हिला नॅशनलाइज करण्यात आलं. ठीक आहे, मग बघा मित्रांनो की नॅशनलाइज करण्यात आलं कधी, तर 1948 मध्ये हा कायदा टाकला. 1948 मध्ये आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपलं पार्लमेंट तयार झालं. ओके, हे जे पार्लमेंट होतं या पार्लमेंट मध्ये या ठिकाणी डिस्कस करण्यात आलं. ओके, यानंतर डिस्कस झाल्यानंतर या ठिकाणी 1 जानेवारी 1949 रोजी आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, आरबीआयला नॅशनलाइज करण्यात आली. लक्षात ठेवा, त्यावेळेला भारत सरकारने आरबीआयला 118 रुपये 10 आण्याला विकत घेतले. लक्षात ठेवा, 118 रुपये 10 आण्याला विकत घेतले. अशा तऱ्हेने भारत सरकारने 5.54 कोटी रुपयाला आरबीआयला विकत घेतली, आरबीआयला विकत घेतली. ओके, आणि अशा तऱ्हेने आरबीआय ही भारत सरकारच्या मालकीची बँक बनली. ओके, आपण जर विचार केला आरबीआयचं स्ट्रक्चर विचार जर केलं तर आरबीआय मध्ये आजच्या कंडिशन मध्ये 1 गव्हर्नर आणि 4 काय असतात, डेप्युटी गव्हर्नर असतात आणि 20 काय असतात, तर या ठिकाणी डायरेक्टर बोर्ड ऑफ आरबीआय या ठिकाणी असत असतात. ओके, आपण जर विचार केला मित्रांनो तर आरबीआयचं विभागीय कार्यालय, आरबीआयचं विभागीय कार्यालय हे लक्षात ठेवा की 4 ठिकाणी हिचं मेन विभागीय कार्यालय आहे. ओके, आणि जे देशाच्या 4 ठिकाणी 4 बाउंड्रीला आहे, जे आपल्याला माहिती पाहिजे की नॉर्थला आपण जर गेले, उत्तरला जर दिले तर दिल्ली या ठिकाणी आरबीआयचं हे विभागीय कार्यालय आहे. ईस्टला जर तुम्ही गेले तर ईस्टला कोलकाता हे जे शहर आहे, या कोलकाता शहरामध्ये आरबीआयचं विभागीय कार्यालय आहे. तुम्ही जर इथे साऊथला जर गेले, दक्षिणला जर गेले तर चेन्नई जे आहे या चेन्नईमध्ये याचं विभागीय कार्यालय आहे. आणि तुम्ही जर वेस्टला गेले म्हणजेच काय पश्चिमला गेले तर मुंबई हे जे शहर आहे या मुंबई शहरामध्ये हिचं विभागीय कार्यालय आहे. ज्या ठिकाणी आरबीआयचं विभागीय कार्यालय नाही त्या ठिकाणी आरबीआयची सहयोगी बँक म्हणून एसबीआय काम करत असते. ओके, आता या ठिकाणी आपण जर विचार केलं तर महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आरबीआयची 3 कार्यालय आहे. ओके, एक आहे नवी मुंबई, एक बेलापूरला, एक आहे मुंबईमध्ये
आणि एक आहे नागपूर या ठिकाणी हिचे विभागीय कार्यालय आहे. ओके, तर पुढे आपण बघूया की आरबीआय जी आहे, या आरबीआयची स्थापना झालं. आता आरबीआयचे प्रमुख उद्दिष्ट काय होते, ही बँक का स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, चला तर पहिल्यांदा लक्षात ठेवा की आरबीआय काय काम करते. बघा, चलन प्रणालीवर नियंत्रण ठेवणे, जी आपली करन्सी आहे त्या करन्सीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते, आरबीआय करते. भारतामध्ये आपण जर विचार केलं, 1 रुपयाची नोट आणि एक बाकीचे जर सोडलं तर बाकी सर्व पब्लिश करण्याचा अधिकार आरबीआय कडे असतो. 1 रुपयाच्या नोटेवरती कोणाची सही असते, तर भारताचे वित्तीय सचिव असतात, या सचिवांची सही असते. परंतु इतर नोटावरती कोणाची सही असते, आरबीआयच्या गव्हर्नरची या ठिकाणी काय असते, तर सही असते. ओके, बघूया मित्रांनो की आरबीआयच्या फंक्शन मध्ये आपल्याला पहिल्यांदा काही पॉइंट बघायचे जे महत्वाचे आहे. एक आहे सीआरआर, दुसरा आहे एसएलआर, तिसरा आहे रेपो रेट आणि चौथा आहे रिव्हर्स रेपो रेट. बघा, आता या ठिकाणी आपण काही उदाहरण देतोय तुम्हाला. एक बघा, आयसीआयसीआय ही एक बँक आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या बँकेची स्थापना 1955 मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आणि आयसीआयसीआय ही एक काय, एक प्रायव्हेट सेक्टरची बँक आहे. कुठली बँक आहे, एक प्रायव्हेट सेक्टरची बँक आहे. हिचा फुल फॉर्म काय आहे, इंडस्ट्रियल क्रेडिट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. इंडस्ट्रियल क्रेडिट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, दुसरी बँक आपल्याकडे सर्वांना माहिती आहे ती म्हणजे एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, आता आपण बघूया की एसबीआय ची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 10,000 रुपये. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे एसबीआय ची, 10,000 रुपये. म्हणजे टोटल 10,000 रुपये या ठिकाणी बँकेकडे आहे. एक्झाम्पल. ओके, या 10,000 रुपयामध्ये तर बघा एक आहे सीआरआर. सीआरआर म्हणजे काय, कॅश रिझर्व रेशो. लक्षात ठेवा, सीआरआर म्हणजे काय, कॅश रिझर्व रेशो. प्रत्येक बँकेला आपल्या इन्व्हेस्टमेंट पैकी, आपल्या गुंतवणुकीपैकी काही गुंतवणूक, काही इन्व्हेस्टमेंट आरबीआयकडे ठेवावी लागते, जिलाच आपण म्हणतो सीआरआर. हा सीआरआर डिक्लेअर कोण करतं, तर हा सीआरआर डिक्लेअर करते आरबीआय. ओके, एक्झाम्पल घेऊया मित्रांनो की सीआरआर पर्सेंटेज असेल 10%. एक एक्झाम्पल आपण घेतोय की 10% काय आहे, सीआरआर आहे. ओके, म्हणजे काय, 10,000 रुपयांपैकी 10% जर आपण मायनस केले तर 1,000 रुपये कोणाकडे आले, तर आरबीआय कडे या ठिकाणी 1,000 रुपये असतील. म्हणजे एसबीआय कडे किती पैसे राहिले, तर 9,000 रुपये एसबीआय कडे राहिले. किती राहिले, 9,000. ओके, आता एसएलआर म्हणजे काय, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. याला मराठीत म्हणतात रोख वैधानिक प्रमाण. ओके, आणि सीआरआर ला मराठीत म्हणतात रोख राखीव प्रमाण. आता एसएलआर म्हणजे काय, प्रत्येक बँकेला आपल्या इन्व्हेस्टमेंट पैकी, आपल्या गुंतवणुकीपैकी काही गुंतवणूक स्वतःकडे ठेवावी लागते. हे पर्सेंटेज पण कोण डिसाइड करते, आरबीआय करते. एक्झाम्पल किती, 20% एसएलआर असेल तर यामध्ये अजून 2,000 रुपये मायनस झाले, म्हणजे राहिले किती, 7,000 रुपये. आणि हे 7,000 रुपयेच बँक लोन म्हणून देऊ शकते. ओके, लोन म्हणून देऊ शकते. क्लिअर झाला. आता रेपो रेट म्हणजे काय, ज्या वेळेला इतर बँकांना लोन लागतात आणि लोन घेण्यासाठी त्या बँका आरबीआय कडे जातात. कोणाकडे जातात, आरबीआय कडे जातात. आणि आरबीआय ज्या वेळेला वीकेंडसाठी 3 डेज आणि इतर 24 साठी लोन देते, त्या लोन जो इंटरेस्ट रेट लावला जातो त्यालाच काय म्हटलं जातं, त्यालाच म्हटलं जातं रेपो रेट. एक्झाम्पल, रेपो रेटचं पर्सेंटेज आहे 8%. किती पर्सेंटेज आहे, 8%. लक्षात ठेवा की रेपो रेटचं पर्सेंटेज किती आहे, तर 8%. ओके, 8%. एक्झाम्पल, 8% जर रेपो रेट असेल आणि जर ती बँक जर कस्टमरला जर लोन देत असेल तर ती ऑफकोर्स फायदा करणारच तिचा. ती काय करेल, 11% या ठिकाणी कस्टमरला लोन प्रोव्हाइड करेल. ओके, आता रेपो रेट झाला. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, ज्या वेळेला आरबीआयला लोन लागते आणि आरबीआय इतर बँकांकडे जाते आणि इतर बँकेकडे जे लोन घेते त्या लोनला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. ओके, हा किती पर्सेंट असतो,
समजा एक्झाम्पल हा असेल 6%. बघा, म्हणजे आरबीआय ज्या वेळेला बँकेकडून लोन घेते त्यावेळेला इंटरेस्ट रेट कमी देते, ज्यावेळेला आरबीआय त्या बँकांना लोन देते त्यावेळेला इंटरेस्ट रेट जास्त घेते. बघा, हे एवढं एक्सप्लेन करायचं कारण काय मित्रांनो, बघा आता इथे इंटरेस्ट रेट कमी होता. ओके, त्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये समजा श्याम नावाचा व्यक्ती आहे. ओके, हा श्याम नावाच्या व्यक्तीने काय केलं की 10,000 रुपये कोणाकडून घेतले, आरबीआय कडून घेतले, सॉरी एसबीआय कडून घेतले. ओके, 10,000 रुपये एसबीआय कडून घेतले. 10,000 रुपये एसबीआय घेतल्यानंतर काय झालं की या 10,000 रुपयामुळे त्याने काय केलं की एक्झाम्पल मोबाईल घेतला. काय घेतला, मोबाईल घेतला. आता आपण जर विचार केले तर बघा एक थिअरी तयार होते, डिमांड अँड सप्लाय. ओके, एक थिअरी तयार होते ज्या थिअरीचं नाव आहे डिमांड आणि सप्लाय. बघा 2014 मध्ये 300 मोबाईलचं डिमांड होतं. ओके, समजून घ्या, 2014 मध्ये किती मोबाईल डिमांड होतं, तर 300 मोबाईलचं डिमांड होतं. ठीक आहे, आणि त्यावेळेला सप्लाय किती होता मोबाईलचा, तर बघा मोबाईलचा सप्लाय होता 320. मोबाईलचा सप्लाय किती होता, 320. ओके, म्हणजे त्यावेळेला प्राइस होती 14,000 रुपये. प्राइस किती होती, 14,000 रुपये. कधी गोष्ट ही 2014 ची. ओके, आता आपण उदाहरण घेऊया की 2016 काय झालं. बघा 2016 मध्ये काय झालं, बघा की 2016 मध्ये डिमांड झाला 500 मोबाईलचा. ओके, आणि सप्लाय झाला 320 मोबाईलचा. बघा, सप्लाय जो आहे तो वाढला नाही, डिमांड वाढला. डिमांड का वाढला, लोकांकडे जास्त पैसे आले. डिमांड का वाढला, लोकांकडे जास्त पैसे आले, ज्याच्यामुळे डिमांड वाढल्यामुळे प्राइस पण वाढली. मग प्राइस किती झाली, तर समजा 16,000 रुपये प्राइस झाली. मग प्राइस का वाढली, डिमांड वाढला. डिमांड का वाढला, लोकांकडे पैसे आले. लोकांकडे पैसे का आले, कारण इंटरेस्ट रेट कमी झाला, इंटरेस्ट रेट स्वस्त होतं, लोकांकडे पैसे आला, डिमांड वाढला. ओके, मग हे होऊ नका, गरीब मुलाने सुद्धा, गरीब माणसांनी सुद्धा मोबाईल घ्यावा म्हणून आरबीआय काय करते, तर मग आरबीआय या ठिकाणी इंटरेस्ट रेट वाढवते. एक्झाम्पल काय करेल, बघा हा जो रेपो रेट होता हा 8% होता, या रेपो रेटला वाढून किती केलं, 14% केलं. एक्झाम्पल रिव्हर्स रेपो रेट 6%चा 12% केला. मला सांगा, जर 14% बँकेला इंटरेस्ट करून दिलं तर बँक लोन घेईल का, नाही. बँक लोन घेणार नाही, कस्टमर लोन घेईन का, नाही. कस्टमर लोन घेणार नाही, म्हणजे पैसे मार्केटला जास्त येतील का, नाही. मग डिमांड वाढेल का, नाही. मग डिमांड नाही वाढला तर सप्लाय जेवढा आहे तेवढा डिमांड कमी आहे, तर प्राइस काय होईल, तर कमी होईल. म्हणजेच काय, इकॉनॉमिकला, अर्थव्यवस्थेला कंट्रोल करण्यासाठी, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला कंट्रोल करण्यासाठी दोन गोष्टी काम करतात. एक करते आरबीआय, ज्याला म्हणतो आपण आरबीआयचे मौद्रिक धोरण, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॉनिटरी पॉलिसी, आणि एक करतं भारत सरकार, ज्याला आपण म्हणतो भारताचे वित्तीय धोरण, ज्याला आपण म्हणतो भारत सरकारचे फिस्कल पॉलिसी. ओके, वित्तीय धोरण म्हणजे काय करते सरकार, एक्सपोर्ट वाढवते, इम्पोर्ट कमी करते. या गोष्टीवरती सरकार या ठिकाणी काय करते, प्रयत्न करते, आणि खासगी खर्च कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करत असते. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया की आता या आरबीआयचे काही कार्य आहे की ते काय काय काम करतं. जस्ट मी बघूया आपण की ते काय काय काम करतं, जे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता आरबीआयची स्थापना आपण बघितली. चला, तर बघा या ठिकाणी बघूया, संपल्यात पहिल्यांदा आपण बघूया की काय करते ही नेमकी. बघा, चलन प्रणालीने नियंत्रण करणं, म्हणजे आपली जी चलन प्रणाली असते, करन्सी असते, तिला कंट्रोल करणं, हे महत्वाचं काम कोण करतं, आरबीआय करतं. ओके, मी तुम्हाला आताच सांगितलं की आरबीआयच्या परवानगीशिवाय भारतामध्ये आरबीआय नोटा छापते, बाकी कोणी नोटा छापू शकत नाही. ओके, दुसरं आहे देशातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करणे, म्हणजे प्रत्येक बँकेला आरबीआयचं ऐकावं लागतं. सीआर असेल, रेपो रेट असतील, रिव्हर्स रेपो रेट असतील, ओके, एसएलआर असेल, किंवा काही गोष्ट असतील जे मार्गदर्शक असतील, ते प्रत्येक बँकेला आरबीआयचं ऐकावंच लागतं. ओके, म्हणून तिला बँकेचे क्षेत्र नियम म्हणतात.
वित्तीय स्थिरता राखणे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसे आले असतील तर पैसे ओढून घेणे, जर मंदी आली असेल तर परत अर्थव्यवस्थेत पैसे टाकणे, हे काम कोणाचं असतं? आरबीआयचं असतं. म्हणून ते वित्तीय स्थितीवरती नजर ठेवण्याचं काम या ठिकाणी आरबीआय करते. म्हणून दर 3 महिन्याने आरबीआय या ठिकाणी आपला रिपोर्ट जाहीर करत असते. ओके. आर्थिक विकासाला गती देणे. जर अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली असेल, जर मंदी आली तर लोकांना कामं मिळणार नाही, लोकांना कामं नाही मिळाले तर लोक या ठिकाणी डिमांड वाढणार नाही, डिमांड नाही वाढलं अर्थव्यवस्था चालणार नाही. म्हणून अर्थव्यवस्था चालण्यासाठी मार्केटमध्ये पैसे टाकणे, पैसे टाकले की लोकांना रोजगार उपलब्ध होईल, लोकांना रोजगार उपलब्ध झाला की लोकांचा डिमांड वाढेल, डिमांड उपलब्ध झाला की सप्लाय या ठिकाणी तेवढा वाढण्या पण डिमांड वाढेल, त्यामुळे लोकांचं डिमांड वाढलं तर या ठिकाणी अर्थव्यवस्थेला गती येईल. म्हणून गती देण्याचे काम या ठिकाणी आरबीआय या ठिकाणी करत असते. जनतेच्या बँकिंग प्रणालीचा विश्वास टिकवून ठेवणे, लोकांचा बँकेवरती विश्वास टिकावा म्हणून या ठिकाणी आरबीआय प्रयत्न करत असते. एखाद्या बँकेमध्ये भ्रष्टाचार झाला असेल, करप्शन वाढलं असेल तर त्या बँकेचं नाव आरबीआय डिक्लेअर केलं जातं आणि त्या बँकेमध्ये लोकांना सांगितलं जातं की ठेवी ठेवू नका वगैरे असं सांगितलं जातं. म्हणजेच काय तर प्रत्येक बँकेला आरबीआयचं ऐकतं आणि आरबीआय काय करतं? त्या बँकेचं ऑडिट करतं आणि बघते ही बँक प्रॉफिट्स मध्ये आहे का ही बँक लॉस मध्ये आहे. ओके. बघा पुढचं आपण जर गेलं मित्रांनो तर आरबीआयचे काही कार्य दिलेले आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की चलन जाहीर करणे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आरबीआय भारतात जे चलन छापते ती कोण छापते? आरबीआय छापते. ओके. दुसरं दिलेलं आहे चलन विषयक धोरण आखणे. म्हणजेच काय? करन्सी पॉलिसी करणे, चलन विषयक धोरण आखणे, ज्यामध्ये आपण बघितलं की सीआर आहे, रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट आहे, एलएफएफ आहे, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फंड्स आहे. ओके. या फंक्शनवरती काम करत असते. व्याजदर आणि महागाईवर नियंत्रण करणं. जर महागाई झाली असेल तर तिला कंट्रोल करणं. मग कंट्रोलसाठी काय करते ती? व्याजदर इंटरेस्ट रेट वाढवते. ओके. आणि जर मंदी असेल तर काय करते? इंटरेस्ट रेट कमी करते. म्हणजेच काय? व्याजदर आणि महागाईवरती कंट्रोल करणं हे सुद्धा आरबीआयचं काम आहे. पुढचं आहे बँकिंगचे नियमन आणि परवाना देणे. एखादी बँक भारतात जर स्थापन करायची असेल किंवा कुठल्या एरियात जर स्थापन करायचे असेल तर ते बँक स्थापन करण्यासाठी आरबीआयची परवानगी घ्यावी लागते. ओके. बिना आरबीआयच्या परवानगीशिवाय भारतात कोणीही बँक स्थापन करू शकत नाही. ओके. पुढचा आहे परकीय चलन राखीव विनिमय दर व्यवस्थापन करणे. फॉरेन करन्सी सेव्हिंग करणे आणि त्या फॉरेन करन्सीचा व्हॅल्यू वाढवणे, देशामध्ये परकीय चलन स्थितीवरती नियंत्रण करणं हे महत्त्वाचं काम या ठिकाणी आरबीआय करतं. आपण बघितलं असेल की 1991 मध्ये 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था अतिशय डबकाईला आली होती आणि त्यावेळेला आपण एलपीजी हे धोरण ऍक्सेप्ट केलं होतं. लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याला आपण म्हणतो उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. ओके. यावेळेला आपली अर्थव्यवस्था अतिशय डबखाईला आली होती. 15 दिवस पुरेल एवढीच करन्सी होती. ओके. आणि या सिस्टममुळे त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग जे आपले अर्थमंत्री होते यांनी खूप महत्त्वाचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला पंतप्रधान होते पी व्ही नरसिंह राव यांनी या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवलं. हे आपल्याला उदारीकरण टॉपिक ज्यावेळेला मी घेईल एलपीजी तर डिटेल मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त येईल. ओके. पुढचा आपण जर विचार केला सरकारची बँक म्हणून कार्य करणे. लक्षात ठेवा ही केंद्र सरकारची बँक म्हणून काम करते. केंद्र सरकार काही पैसे येणे असतील, काही देणे असतील यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम आरबीआयचं असतं. परंतु राज्य सरकारशी अग्रीमेंट करून, राज्य सरकारशी करार करून ती राज्य सरकारची बँक म्हणून सुद्धा काम बघू शकते. लक्षात ठेवा करार हा शब्द महत्वाचा आहे. ओके. पुढचा आपण जाऊया मित्रांनो की निष्कर्ष काय आहे तर बघा आरबीआय हे भारताचे सर्वोच्च बँकिंग व चलन प्राधिकरण आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वोच्च बँकिंग चलन निम्मे काम कोण करतं? आरबीआय करते. आरबीआय शिवाय भारतामध्ये कोणीही करन्सी बनवू शकत नाही. दुसरं आहे आर्थिक स्थिरता राखणे व विकास दर साधणे हे याच प्रमुख ध्येय आहे. म्हणजे काय? अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्टेबल ठेवणं, आर्थिक वृद्धी विकास ठेवणं, इकॉनॉमिकल ग्रोथ करणं आणि अजून काय करणं तर विकास राखणे म्हणजे देशाला डेव्हलप करून देणे या ठिकाणी महत्त्वाचं काम कोण करतं तर आरबीआय या ठिकाणी करत असतं. पुढचं आहे बँकिंग व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवणे हे आरबीआयचे सर्वात मोठे यश या ठिकाणी आपण सांगू शकतो. ओके. पुढचा आपण जर विचार केलं तर काही प्रश्न आपण या ठिकाणी दिले बघा की आरबीआय जे आहे या आरबीआय बँक बद्दल काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतात की आरबीआयची स्थापना
कोणत्या वर्षी झाली होती? ओके, बघा आरबीआयची स्थापना कुठल्या वर्षी होते प्रश्न विचारलेला आहे. बघा 1934 काय आहे? ऍक्ट आहे. 6 मार्च 1934 ला याची काय झाला? कायदा पास झाला. परंतु स्थापना कधी झाली लक्षात ठेवा. स्थापनेचं इयर आहे 1935. काय इयर आहे? 1935. 1 एप्रिल 1935 रोजी कोलकाता या ठिकाणी आरबीआयची स्थापना करण्यात आली. ओके, त्याचं उत्तर काय? 1935. बघा 1937 काय आहे? 1937 मध्ये आरबीआयचं मुख्यालय हे कलकत्त्यावरून मुंबईला हलवण्यात आलं. ओके, आणि 1947चं काय आहे? तर तुम्हाला माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं. सर्वांना माहिती आहे. आरबीआयचे मुख्यालय सुरुवातीला कोठे होते? बघा मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई. मी आताच सांगितलं की कुठं होतं? कोलकाता या ठिकाणी होतं. त्यानंतर काय झालं? 1937 मध्ये हे मुख्यालय कुठे हलवलं? तर मुंबई या ठिकाणी मुख्यालय हलवलं. क्लिअर झालं? ओके, बघा पुढचा प्रश्न आहे. आरबीआयला कोणत्या कायद्याखाली स्थापन झाले आहे? बघा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार आरबीआयला नॅशनलाइज केलं. नॅशनलाइज म्हणजे काय? आरबीआयचं राष्ट्रीयकरण केलं. ओके, कधी नॅशनलाइज केलं तिला? तर 1949च्या ऍक्ट नुसार हिला नॅशनलाइज करण्यात आली. ओके, बघा पुढे आहे आरबीआय ऍक्ट 1934. बघा आपल्या विचारलाय की कोणत्या कायद्याने झालाय? तर उत्तर काय आहे? आरबीआय ऍक्ट 1934. 6 मार्च 1934 ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी करण्यात आलं. ओके, पुढचा आहे भारतीय कंपनी कायदा 1956. याचा काही संबंध नाहीये. ओके, वित्तीय स्थिरता कायदा 1932. याचा पण काही संबंध नाही आहे. म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया की आरबीआयचे प्रमुख कार्य कोणते? आरबीआयचे प्रमुख कार्य कोणते? बघा एक विचारलाय कर गोळा करणे. तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये कर्ज गोळा केला जातो त्यासाठी वित्त आयोग स्थापन केला जातो. कलम नंबर 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. आणि वित्त आयोग काय करतो की या जे कर आहे या कराला कुठल्या राज्याला किती द्यायचा वगैरे हे सरकारला सांगतो. कर कोण गोळा करतं? आपल्याकडे माहिती आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे जे डायरेक्ट टॅक्स मध्ये जमा करतं. आणि जीएसटी काय करते? इनडायरेक्ट टॅक्स मधून या ठिकाणी गोळा केलं जातं. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 1 तर चुकलेला आहे. ऑप्शन नंबर 2 आहे चलन जारी करणे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये चलन तयार कोण करतं? आरबीआय. पब्लिश कोण करतं? आरबीआय. त्यामुळे उत्तर क्रमांक 2 चलन जारी करणे हे या प्रश्नाचं राईट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे संरक्षण बजेट ठरवणे. संरक्षण बजेट ठरवणे. मला सांगा डिफेन्स सिस्टम बजेट कोण ठरवतं? भारतीय गव्हर्नमेंट म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट. आपण जर विचार केलं की कलम नंबर 112 नुसार आर्टिकल नंबर 112 112 नुसार राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने भारताचे अर्थमंत्री बजेट सादर करत असतात. तुम्हाला माहिती आहे की आता जे आपले अर्थमंत्री आहे ते आहे निर्मला सीतारामन. ओके, त्यानुसार जर विचार केलं तर कलम नंबर 202 नुसार राज्यपालाच्या पूर्व परवानगीने राज्याचं बजेट सादर केलं जातं. ओके, आणि हे बजेट कोण सादर करतं? तर राज्याचे. जसं आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहे? तुम्हाला सर्व माहिती आहे की अजितदादा पवार हे कोण आहे? महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून या ठिकाणी काम करत आहे. ओके, आपण जर विचार केलं तर बजेट काय आहे? धन विधेयक आहे. म्हणजेच काय? मनी बिल. आणि मनी बिल ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या केंद्रामध्ये लोकसभेचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ओम बिर्ला हे जे आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आहे यांना या ठिकाणी ठरवण्याचा अधिकार आहे. तर राज्यामध्ये कोणाला आहे? तर विधानसभेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे? राहुल नार्वेकर या ठिकाणी ठरवतात. म्हणजेच काय की धन विधेयक हे मनी बिल आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभा आणि विधानसभा. हे लक्षात ठेवा. पुढचा आहे न्यायालयीन सुधारणा करणे. न्यायालयामध्ये काही चेंजेस करायचा असतील, काही सुधारणा करायचा असतील तर यासाठी घटना दुरुस्ती केली जाते, ज्याला आपण काय म्हणतो? साधारण घटना दुरुस्ती. आणि हा अधिकार कोणाकडे? संसदेकडे, पार्लमेंटकडे हा अधिकार आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक काय आहे की चलन जारी करणे हे या प्रश्नाचं राईट उत्तर या ठिकाणी आपल्याकडे असणार आहे. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी चलन विषयक काही धोरण परिणाम दिलेले आहे. जर अर्थव्यवस्थेमध्ये चलन जर जास्त आलं तर काय परिणाम होऊ शकतो? ज्याच्यामुळे डिमांड वाढल्यामुळे सप्लाय कमी असतो आणि ज्याच्यामुळे काय होतं तर अर्थव्यवस्थेमध्ये महागाई स्थिती निर्माण होते. आणि महागाई जर निर्माण झाली तर या ठिकाणी प्रत्येक गोष्टी जर महाग झाली
तर काय होतं, श्रीमंत लोक काय करतात, चैनीच्या वस्तूवरती पैसे खर्च करतात आणि गरीब लोक काय करतात, तर सेव्हिंगला या ठिकाणी प्रयत्न करत असतात. ओके, म्हणजे तुम्हाला कळलं असेल की ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये खूप प्रमाणामध्ये पैसे येतात त्यावेळेला गरीब काय करतात, त्या पैशाला सेव्हिंग करतात आणि श्रीमंत काय करतात, इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करत असतात. ओके, बघा तर या चलनविषयक धोरण परिणाम या ठिकाणी दिलेला आहे. बघा 2018, 2019, 2020, 21, 22 आणि 23 चा रिपोर्ट दिलेला आहे. ओके, बघा की चलन पॉईंट दिला की 4.5, 5.0, 5.5, 6.6. जर अर्थव्यवस्थेमध्ये चलन व्यवस्था माहिती तुम्हाला की चलन वाढण्याचे प्रकार असतात. एक असतं रांगणारी चलनवाढ, एक असते चालणारी चलनवाढ, एक असते पडणारी चलनवाढ आणि एक असते सुसाट चलनवाढ. ओके, जोपर्यंत 10 अंकी चलनवाढ असते म्हणजे 10% तोपर्यंत ती अर्थव्यवस्थेसाठी फायद्याची असते. ओके, रांगणारी चलनवाढ 3% असते, पडणारी चलनवाढी 7% सॉरी चालणारी 7% असते आणि पडणारी चलनवाढी 10 ते 20% असते. आणि सुसाट म्हणजे काय की तिच्यावरती कंट्रोल ठेवणं अवघड आहे. म्हणून या ठिकाणी रांगणारी आणि चालणारी चलनवाढ ही देशासाठी फायद्याची असते. म्हणून चलनवाढीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम या ठिकाणी आरबीआय करते. जास्त करन्सी पण थापू शकत नाही. तुम्हाला माहिती असेल की आरबीआय जर आपण विचार केले तर सध्या आपण या ठिकाणी आरबीआय 200 कोटी रुपयापर्यंत चलन छापू शकतात. ओके, पण त्याचा नियम असा आहे की तेवढं 200 कोटी रुपयाचं सोनं भारत सरकारने आरबीआय कडे द्यायला पाहिजे. या 200 कोटी पैकी भरपूर मुलांना एक क्वेश्चन येत नाही. 200 कोटी रुपये जर आपण विचार केला तर या 200 कोटी पैकी 115 कोटी रुपये काय असतील, परकीय सरकारी कर्ज रोखे. लक्षात ठेवा, एमपीएससी इथे खूप मुलांना कन्फ्युजन करते. म्हणजे काय, फॉरेन जे सरकार आहे, फॉरेन जे गव्हर्नमेंट आहे, या फॉरेन गव्हर्नमेंटचे शेअर हे लक्षात ठेवा. आणि 85 कोटी रुपये काय असतील, तर 85 कोटी रुपये असतील गोल्ड म्हणजे सोनं. तेव्हाच भारत सरकार 200 कोटी रुपयाचं चलन छापू शकते. ओके, असं नाही की चलन छापा छापा छापा. ओके, असा प्रयत्न कोणी केला, श्रीलंकेने केला. असा प्रयत्न कोणी केला, व्हेनेझुएलाने केला. ज्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसे जास्त आले, डिमांड वाढला, सप्लाय नाही, महागाई वाढली, लोकांना खायला मिळालं नाही. म्हणून असे जास्त चलन छापण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे जेवढं चलन छापायचं आहे तेवढं सोनं आरबीआय कडे भारत सरकारला ठेवावं लागतं, तरच आरबीआय या ठिकाणी चलन छापत असते. ओके, तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच घेऊया. नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी बजेट या टॉपिकवरती डिस्कस करूया. तुम्हाला माझं लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं ते या ठिकाणी कमेंटमध्ये जरूर मला कळवा. ओके, तुम्हाला जर आमचं चॅनल आवडला असेल आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. ओके, तर मित्रांनो धन्यवाद.